नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासाठी विशेष महासभा संपन्न। विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मनपातर्फे कारवाईची मोहीम। पारोळा येथील घटनेचा भाजप महिला मोर्चातर्फे निषेध। रावेर येथील प्रलंबित औद्योगिक वसाहत सुरू करण्याची मागणी। अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी। पारोळा येथील घटनेतील नराधामांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। शहादा शहरातील भाजी मंडईसाठी कायमस्वरूपी नवीन पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर चंद्रकांत सोनार यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची विशेष महासभा गुरुवारी संपन्न झाली। महानगरपालिकेच्या स्थायी समितीने 2020-21 या वर्षाचे 764 कोटी 4,16,000 रुपयांचे अंदाजपत्रक महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे सादर केले होते। या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा ऑनलाईन संपन्न झाली। सभेच्या सुरुवातीस शहरातील दिवंगत कोरोना योद्धा तसेच माजी नगराध्यक्ष चंद्रकांत केले, विलास खोपडे, राजधर कोळी आणि कोरोनाने निधन झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच स्वच्छ सर्वेक्षणात महानगरपालिकेने देशात व राज्यात उत्कृष्ट मानांकन मिळवल्याबद्दल आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला। त्यानंतर महापौर चंद्रकांत सोनार यांनी मनोगत व्यक्त करताना धुळे शहर विकासासाठी मंजूर झालेल्या व सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली। महापौरांच्या मनोगतानंतर अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली। यात नागसेन बोरसे यांच्यासह इतर सदस्यांनी आपली मते मांडली। अर्थसंकल्प केवळ 3 महिन्यांसाठीचा असून त्यातील उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ कसा साधणार असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। यावेळी आयुक्त अजित शेख, मनोज वाघ, स्थायी समिती सभापती सुनील बैसाने, अमीन पटेल, अमोल मासुळे, साबिर शेख, नागसेन बोरसे, हर्षकुमार रेलर, प्रतिभा चौधरी, हिना पठाण, रेखा सोनवणे, शकुंतला जाधव, वसीम बारी, कल्पना महाले, वंदना भामरे, पुष्पा बोरसे, वैशाली वराडे, देवा सोनार, शीतल नवले, कमलेश देवरे, मुक्तार मनसुरी, नरेंद्र चौधरी, उमेर अंसारी, हिरामन गवळी आदी सदस्य ऑनलाईन तसेच काही सदस्य ऑफलाईन पद्धतीने उपस्थित होते। 2 कोटी करा, 3 कोटी करा, बरोबर त्यांनी सांगितलं, त्यांचं म्हणणं मांडलं त्यांनी, परंतु मग तिथं उत्पन्न पण तेवढं निघालं पाहिजे ना, वसूल व्हायला पाहिजे ना। महापौर महोदय, माझी एक विनंती होती, धुळे शहरामध्ये एकच अभ्यासिका दाखवलेली आहे, तर ही अभ्यासिका कोणत्या शहराच्या कोणत्या भागामध्ये होणार आहे आणि हिची 25 लक्षाची जी तरतूद करण्यात आलेली आहे, तर माझी विनंती आहे की अभ्यासिका ही फार महत्वाची आहे। म्हणजे जे मुलं आहेत आज आपल्या धुळे शहरातून अनेक मुलं हे शिकून उच्च पदावर गेलेले आहेत, तर माझी विनंती होती की अभ्यासिकासाठी जी 25 लक्षाची तरतूद केलेली आहे तर तिच्यामध्ये वाढ करण्यात यावी। महानगरपालिकेच्या उत्पन्नानुसार त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी आणि एकच अभ्यासिका 25 लक्ष मध्ये होऊ शकते, तर शहरातल्या 4 कोपऱ्यांना एक अभ्यासिका हवी। यासाठी त्या दृष्टिकोनातून उत्पन्नानुसार त्याच्या बजेटमध्ये तशी तरतूद करण्यात यावी। दुसरं असं की मी परत तुम्हाला सांगते, म्हणजे रिपीट का करते की जैन कॉलेज पासून तर सिनियर कॉलेजचा रस्ता आणि संभाजी गार्डन पासून तर सिनियर इंदिरा गार्डन पर्यंत रस्त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी। मी तुम्हाला नम्र विनंती करते आणि मी तसं पत्र देखील तुम्हाला दिलेलं आहे आणि आमच्या रस्ते दुरुस्तीचा जो निधी आहे त्याच्यामधून आमच्या जैन कॉलनीचे रस्ते केवळ वरतीच्या वरती, परंतु त्याच्यासाठी ते दुरुस्त तरी करण्यात यावे अशी मी तुम्हाला विनंती करते। धुळेच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेतर्फे शहरात चौकात पथके तयार करून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या अनुषंगाने कोरोनाला आळा घालण्यासाठी शहरात महानगरपालिकेमार्फत चौकात पथके उभे करून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। जिल्हाधिकारी संजय यादव आणि महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांच्या आदेशामुळे कोरोनावर आळा घालण्यासाठी सदरची कारवाई सुरू करण्यात आली आहे। शहरातील 12 फत्तर चौक, आकरा रोड, दत्त मंदिर चौक, शिवतीर्थ अशा विविध चौकांमध्ये मनपा कर्मचाऱ्यांची पथके तैनात असून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर 200 रुपये दंडाची कारवाई करण्यात येत आहे। मनपाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले असून दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सदरची कारवाई केली जात आहे। धुळे महानगरपालिका
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोक खरेदी करण्यासाठी घराच्या बाहेर सोशल डिस्टन्स न पाळत आहेत, कोणाला मास्क न लावत आहेत। या दृष्टीने आयुक्तांच्या आदेशानुसार मास्क न लावणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करण्याची मागणी भाजपा महिला मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून विष पाजून घातपात केल्याच्या घटनेचा भाजप महिला मोर्चातर्फे निषेध करून सदर घटनेतील आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भामरे यांनी स्वीकारले। निवेदनात म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी येथील 20 वर्षीय तरुणीवर 3 नराधमांनी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला, त्यानंतर तिला विष पाजून घातपात केल्याचे समोर आले आहे। ही घटना अतिशय हृदयद्रावक असून मनाला चटका देणारी आहे। सदरील घटनेतील गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मायादेवी परदेशी, जयेश जयराव, सुनीता सोनार, स्नेहल जाधव, अमृता पाटील आदी उपस्थित होते। मी कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। यात आमचा प्रमुख मागणी अशी आहे, पारोळा या तालुक्यातील टोळी या गावात जी घटना घडली, अल्पवयीन 20 वर्षाच्या मुलीवर त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला आणि तिला त्या अवस्थेत पारोळा बस स्टँडच्या बाहेर टाकून देण्यात आलं। त्यावेळी अत्यवस्थ परिस्थितीत आढळल्यावर पोलिसांनी तिला धुळे हॉस्पिटलला आणलं, सिव्हिल हॉस्पिटलला, आणि त्यानंतर तिने ज्या जबान्या दिल्या त्यात 3 आरोपी जे मुख्य आरोपी होते त्यांना पोलीस प्रशासनाने अटक केलेली आहे। ह्या तिघही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि फाशीची शिक्षा होण्यासाठी हा गुन्हा जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडे विनंती केलेली आहे। तसेच कालच आम्ही आमच्या प्रदेशाच्या उपाध्यक्षा माननीय चित्राताई वाघ आल्यावर त्या कुटुंबियांची देखील भेट घेतली आणि जळगावला देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे। यात पोलीस प्रशासनाचं चांगलं सहकार्य हे लाभलेलं आहे। गुन्हे देखील चांगल्या पद्धतीने कलम ही लावण्यात आलेली आहेत। पोलिसांचं पूर्ण सहकार्य आहे, परंतु आम्ही प्रशासनाला हीच विनंती करत आहोत की जोपर्यंत अशा आरोपींना, महिलांवर अत्याचार करणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या आरोपींना कठोर शासन हे केलं जात नाही तोपर्यंत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वचक बसणार नाही। म्हणून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी। धुळे शहराजवळील रावेर येथील प्रलंबित असलेली रावेर येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी या मागणीसाठी मी धुळेकर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। प्रलंबित असलेली धुळे तालुक्यातील रावेर येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी यासाठी मी धुळेकर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरालगत असलेल्या रावेर येथे 5 ते 6 वर्षापूर्वी औद्योगिक वसाहत जाहीर झाली होती। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी अधिग्रहणाची प्रक्रिया देखील सुरू झाली होती, परंतु अद्यापही तेथे औद्योगिक वसाहत बनण्याच्या दृष्टीने पुढील कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। आग्रा रोडवरील अवधान व लळिंग औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांसाठी हवे तसे प्लॉटही शिल्लक नाहीत। धुळे शहर भौगोलिक व दळणवळणाच्या दृष्टीने उद्योगासाठी अनुकूल स्थान आहे। रावेर गाव हे धुळ्यापासून जवळच काही अंतरावर असल्याने येथे औद्योगिक वसाहत सुरू झाल्यास धुळ्यात अजून लहान मोठे उद्योग येण्याचा मार्ग सुखद होणार आहे। त्यामुळे धुळ्यात हजारोंच्या संख्येने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। म्हणून रावेर येथील प्रलंबित औद्योगिक वसाहतीचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी अध्यक्ष निरंजन भतवाल, विशाल गायकवाड, किरण मोरे, निखिल चौधरी, दिनेश वाघ, जिशान अख्तर आदी उपस्थित होते। मी धुळेकर संघटनेतर्फे आज माननीय उपकलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यात आले। रावेर येथील MIDC ही मागच्या 5-6 वर्षापासून डिक्लेअर झालेली आहे, परंतु अजून त्याबद्दल कुठलीही पुढची हालचाल झालेली नाही। भूमी अधिग्रहणाची कारवाई झाली, परंतु त्यानंतर पुढची कुठली कारवाई झाली नसल्यामुळे 5-6 वर्षापासून रावेर येथील जाहीर झालेली MIDC प्रलंबित पडली आहे आणि धुळे MIDC येथील अवधान येथील MIDC मध्ये मोठमोठे प्लॉट उपलब्ध नाहीत। त्यामुळे मोठे उद्योगधंदे धुळे शहरात येऊ करत नाही। त्या हिशोबाने जर ही MIDC लवकरात लवकर सुरू झाली 1500 हेक्टरची, तर तेथे मोठमोठे उद्योगधंदे धुळ्यात येतील व त्यामुळे धुळ्यात रोजगार उपलब्ध होईल, दळणवळण सुरू होईल आणि धुळे हे शहर हे मोठ्या 3 ते 4 हायवेवर स्थित असल्यामुळे येथे नक्कीच मोठे उद्योगधंदे येऊ करतात, परंतु मोठे प्लॉट नसल्यामुळे हे शक्य होत नाही। म्हणून आम्ही मॅडमांना विनंती केली की प्रलंबित पडलेली MIDCची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी व MIDC सुरू करावी। त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील सर्व बेरोजगारांना काम मिळण्यास मदत होईल। कोल्हापूर व जळगाव जिल्ह्यात घडलेल्या अत्याचाराच्या घटनांना राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे निषेध करीत यासाठी कठोर कायदे करावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली।
कोल्हापूर जिल्ह्यातील पडई व जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे निषेध करण्यात आला असून असे निंदनीय प्रकार करण्याअगोदर आरोपींना धडकी बसेल अशा कडक कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात चर्मकार समाजाच्या मुलींवर अत्याचाराच्या 2 घटना नुकत्याच घडल्या आहेत। त्यामध्ये एका मुलीचा प्राण गेलेला आहे। पहिली घटना 27 ऑक्टोबर 2020 रोजी पडई तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील चर्मकार समाजातील 20 वर्षीय तरुणीवर त्याच गावातील 2 नराधमांनी अत्याचार केला। त्या तरुणीला विवस्त्र करून तिची व्हिडिओ काढून पाशवी बलात्कार केला। सदर मुलीस धमकीही देण्यात आली। पोलिसांनी त्या नराधमांना अटक केली असून पोलीस कोठडी दिली आहे। तसेच पारोळा तालुक्यातील टोळी गावातील एका 20 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिला कासोदा येथे नेत नराधमांनी सामूहिक बलात्कार केला। त्यानंतर तिला जबरदस्ती विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला। जबर जखमी झालेल्या त्या तरुणीला बस स्थानकाच्या मागे फेकून देऊन नराधमांनी डाव साधला। शेवटी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळली। या दोन्ही दुर्दैवी घटनांमुळे राज्यात चर्मकार समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून उच्च वर्णीयांकडून होणाऱ्या बलात्कारासारख्या गंभीर घटनेचे पडसाद राज्यभर समाजामध्ये उमटत आहेत। म्हणून शासनाने अशा घटना घडू नये यासाठी उपाययोजना कराव्या। तसेच असले निंदनीय प्रकार करण्याअगोदर आरोपींना धडकी बसेल अशा कडक कायद्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी दिनेश महाले, नंदिनी सौंदानकर, रमेश बागुल, भिवसा नैरे, बाबूराव नेरकर, MY मोरे, KR बागुल, अजय सूर्यवंशी, रामेश्वर चित्ते, BT गवळे आदी उपस्थित होते। आज निलिमा सावंत या मुलीवर पाशवी झालेला बलात्कार, या बलात्कार झाल्यानंतर त्या मुलीला विष पाजण्यात आले आणि ती परवा या सिव्हिलमध्ये उपचार घेत असताना तिचा अंत झाला। अशा समाजामध्ये अनेक घटना या चालू महिन्यातच 2 घटना झालेल्या आहेत आणि गरीब चर्मकार समाजाच्या स्त्रियांवर जो अत्याचार होतो आहे त्या अत्याचाराकडे शासनाने काहीतरी कठोर कार्यवाही करावी आणि शासनाने काहीतरी कायदा करावा, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा अत्याचार या चर्मकार समाजावर होणार नाही। अशा प्रकारे आम्ही आज अख्ख्या महाराष्ट्रात तहसील कार्यालय आणि कलेक्टर कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निवेदन आज सादर केलेले आहे। ती तिच्या मामाच्या गावाला पाहुणी म्हणून गेलेली होती आणि पाहुणी म्हणून गेलेली असताना ती मेडिकलमध्ये जात असताना तिच्यावर हा बलात्कार दिवसा करण्यात आला आणि रात्रभर तिला डांबून ठेवण्यात आलं। डांबून ठेवल्यानंतर तिला विष देण्यात आलं। विष देऊन तिची अशी परिस्थिती करून टाकली की तिला बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं। तर तुम्ही कल्पना करा तिच्यावर किती अन्याय झालेला असेल। अशा परिस्थितीमध्ये तिला पारोळ्याच्या बस स्टँडजवळ एक विहीर आहे, त्या विहिरीजवळ त्या मुलीला सोडून दिलं की जेणेकरून ती विहिरीत पडून तिला आत्महत्या दाखवता येईल असा त्यांचा नियोजित कट झालेला होता। असं जर कधी घडत राहिलं तर कुठल्याही समाजाची महिला असो हे चांगलं आहे का? महिलांनी काय असा गुन्हा केलेला आहे की ज्यांनी असं वागायचं? आणि एका महिलेवर हा बलात्कार होणं आणि जास्तीत जास्त आमच्या समाजावरच का अशा प्रसंग येतात? आमच्या समाजावर ह्या महिन्यामध्ये कमीत कमी 2री-3री घटना आहे ही। असं का घडतंय? हे का अन्याय आमच्यावरच का होतोय? बघा मी सर्व आमच्या समाजाला मानाचा जय रोहिदास आणि जय भीम करते। असा प्रसंग जेव्हा त्यांच्या माया बहिणींवर घडतो त्यावेळेस ते बंड पुकारतात, तर त्यांना बंडखोराचं, गुंडगिरीचं असं नाव दिलं जातं। पण आया बहिणींसाठी ते नाही करणार तर कोण करणार आहेत? तरी आम्हाला न्याय मिळत नाही, कारण माझा समाज हा कष्टकरी समाज आहे। तो रात्रंदिवस कष्ट करतो, तो पोटासाठी झुंज देत असतो। त्यांच्या माया बहिणींवर असे प्रसंग येतात तर हे सरकार काय करताय? आम्हाला न्याय कधी मिळणार आहे? मग आम्ही हेच करायचं का? घराबाहेर पडणं सुद्धा चुकीचं झालेलं आहे। तर याच्यावर जास्तीत जास्त कारवाई होऊन आणि अशा नराधमांना जर कशी भाषेची शिक्षा झाली तरच त्या पोरीला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे। पारोळा तालुक्यातील टोळे येथील दलित तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी गुरु रविदास नौकरदार मैत्री संघ नंदुरबार तर्फे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।
पारोळा तालुक्यातील टोळी येथील दलित तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी गुरु रविदास नोकरदार मैत्री संघ नंदुरबारतर्फे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी गावाच्या दलित कन्येचे अपहरण करून तिच्यावर अमानवीय अत्याचार करून तिला विष पाजून पारोळ्याच्या बसस्थानकाच्या मागे फेकून नराधमांनी क्रूर कृत्य केले. उपचारादरम्यान तिचा अखेर मृत्यू झाला असून या नराधमांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष केशव राजभोग, उपाध्यक्ष सुभाष सावंत, मनोज वसईकर आदी उपस्थित होते. चर्मकार समाज गावोगावी आणि वस्तींमध्ये हातमजुरी, मोलमजुरी करून, काही बांधव नोकरी करून आपलं अनुपद्रवी जीवन जगत असतात. मात्र चर्मकार समाज हा ज्या पद्धतीने शांततेने समरस होऊन जीवन जगतो, त्यावेळी अशा या शांतताप्रिय चर्मकार समाजावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर ती खूप संतापजनक बाब आहे. पारोळा तालुक्यातील टोळी या गावची चर्मकार समाजाची तरुणी 3 वासनांध नराधमांमुळे अन्यायग्रस्त झाली. ती प्रतिसाद देत नाही म्हणून तिचं जबरीने अपहरण केलं गेलं. तिच्यावर सामूहिक अत्याचार झाला. अत्याचार करणारे 3 पुरुष नराधम होते, एक महिला होती. तिच्याशी झालेला हा अत्याचार, त्याचं बिंग फुटू नये म्हणून तिला जबरीने विष पाजण्यात आलं आणि ती मृत्युमुखी पडेल या आशेने तिला पारोळा बसस्टँड परिसरात कुठेतरी सोडून देण्यात आलं. मात्र मृत्यूपूर्वीच तिची शुद्ध आली. आईला तिने अत्याचार झालेल्यांची, घडवलेल्यांची नावं सांगितली. मात्र उपचार घेत असताना दुर्दैवाने ही आमची 20 वर्षाची कन्या, जिने साधं जगही आणि जगातला आनंदही घेतला नसेल, ती मृत्युमुखी पडली. हा चर्मकार समाजावर सगळ्यात मोठा तमाचा आहे. आम्ही या तरुणीला न्याय मिळावा म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना चर्मकार समाज आणि गुरु रविदास नोकरदार मैत्री संघ यांच्यातर्फे मागणीचं काही निवेदन दिलं. अन्याय करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या या नराधमांना तत्काळ अटक करण्यात यावी. निर्भया केसच्या पार्श्वभूमीवर जलदगती, शीघ्रगती न्यायालय स्थापन करून हा खटला तेथे चालवला जावा. या खटल्यासाठी माननीय महाराष्ट्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयातील नामांकित वकील ॲडव्होकेट श्री नितीनजी सातपुते यांची नियुक्ती करावी. या आशयाचं मागण्यांचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदय माननीय श्री सुधीर खांदे साहेब यांना दिलं. हे निवेदन देताना माननीय खांदे साहेबांना विनंती केली की आम्ही मागासवर्गीय आहोत, अनुसूचित जाती जमातीचे आहोत. जर एखादी अन्यायी अत्याचाराची घटना घडली तर समाज हा साहजिकच गलित गात्र होतो, संताप व्यक्त करतो आणि न्याय मिळावा म्हणून निवेदन शासन दरबारी देण्यात येतो. मात्र याचवेळी आम्हाला पोलीस प्रशासनातर्फे फोन आले, निवेदन देण्यासाठी तुम्ही परवानगी घ्या अशा सूचना देण्यात आल्या. मात्र अन्याय झाल्यावर निवेदन देण्यासाठी तत्काळ निवेदन देण्यासाठी परवानगी मागावी हे तत्त्व मुळातच लक्षात येत नाही. तरीसुद्धा आम्ही क्षुब्ध झालेले चर्मकार समाज बंधू भगिनी, अनुसूचित जातीचे बंधू भगिनी साहेबांना भेटलो. आमच्या मागणीचं निवेदन त्यांना दिलं आणि दुसरा जो पोलीस प्रशासनातर्फे निरोप आला त्याचंसुद्धा निवेदन आम्ही त्यांना कथन केलं. साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की निवेदन देणे हा तुमचा मौलिक अधिकार आहे. अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतात. काही अडचण आली तर तुम्ही निश्चितच माझ्याशी संपर्क साधा. त्यांच्याबद्दल आम्ही ऋण व्यक्त केलं आणि शासन दरबारी आमच्या मागण्यांची लवकरच दखल घेतली जावी अशी त्यांना विनंती केली. शहादा शहरातील भाजी मंडीसाठी कायमस्वरूपी नवीन पर्यायी जागा उपलब्ध करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहादा शहरतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहादा शहरातील भाजी मंडईसाठी कायमस्वरूपी नवीन पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहादा शहरतर्फे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की शहादा शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली भाजी मंडई
कित्येक वर्षापासून बांधण्यात आले असून तेथील गाळेही अतिशय जीर्ण झाले आहेत. त्यामुळे भाजी मंडईतील किरकोळ भाजीपाला व्यावसायिक तेथे व्यवसाय न करता रस्त्यावर भाजीपाला विक्री करीत आहेत. त्यातच शहराची वाढती लोकसंख्या पाहता सदरची भाजी मंडई खूपच अडचणीची ठरत आहे. अनेक व्यावसायिक खराब भाजीपाला तेथेच टाकत असल्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. म्हणून नवीन मंडईसाठी जागा उपलब्ध करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी कौस्तुभ मोरे, गोपाळ कोळी, राजमोहन परदेशी, गणेश नेरकर, श्रावण कोळी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहादा शहरच्या वतीने शहादा नगर परिषद मुख्याधिकारी सो यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. शहादा शहरातील भाजी मंडी कायमस्वरूपी नवीन पर्यायी जागा उपलब्ध करण्यासंदर्भात शहादा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली भाजी मंडी कित्येक वर्षापासून बांधण्यात आली असून तेथील गाळी अतिशय जीर्ण झाले आहेत. त्यामुळे भाजी मंडीतील किरकोळ भाजीपाला व्यावसायिक तेथे व्यवसाय न करता रस्त्यावर भाजीपाला विक्री करीत आहेत. त्यातच शहराची वाढती लोकसंख्या पाहता सदरची भाजी मंडी ही खूपच अडचणीची ठरत आहे. सदर भाजी मंडी होलसेल आडत व्यापारी व्यवसाय करतात. येथे रात्रीच्या वेळी बाहेरगावहून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला येतो. सकाळी लिलाव होऊन उरलेला खराब भाजीपाला येथे टाकून दिला जातो. तसेच भाजी मंडीतील किरकोळ व्यापारी व्यवसायी येथे सडलेले व कुजलेला भाजीपाला परिसरात फेकून देत असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी परिसरात भाजीपाला खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यात धोका निर्माण झाला आहे. तरी या संदर्भात लवकरात लवकर निर्णय प्रशासन मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेश्रेल आंदोलन करेल व सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासाठी विशेष महासभा संपन्न. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मनपातर्फे कारवाईची मोहीम. पारोळा येथील घटनेचा भाजप महिला मोर्चातर्फे निषेध. रावेर येथील प्रलंबित औद्योगिक वसाहत सुरू करण्याची मागणी. अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी. पारोळा येथील घटनेतील नराधामांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. शहादा शहरातील भाजी मंडईसाठी कायमस्वरूपी नवीन पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.